आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। दररोज हजारो वारकरी पंढरी नगरीत दाखल होत आहेत। दिंड्या सुद्धा आता पंढरीच्या नगरीनं निघालेल्या आहेत। विविध ठिकाणच्या पालख्या पंढरीसाठी पंढरपूरसाठी मार्गस्थ झालेल्या आहेत। अशातच आता पंढरी नगरी सज्ज होतीये। सर्व प्रमुख चौकांमध्ये वारकऱ्यांची शिल्प तयार करण्यात आलेली आहे आणि या शिल्पांमध्ये रिंगण सोहळा, पालखी सोहळा, मृदंग वाजवणारे वारकरी, शिपालखी सोहळ्याचं हे शिल्प आहे। ही अनेक शिल्प पंढरपूरमध्ये लक्ष वेधून घेत आहेत। तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची जी स्वागताची तयारी आहे ती सुरू झालेली आहे। आपण बघतोय पंढरपुरातल्या अनेक चौकामध्ये अशा पद्धतीची वारकरी शिल्प तयार केलेली आहेत। आता हा विवेकवर्धिनी शाळेजवळचा चौक आहे। या चौकामध्ये रिंगण सोहळ्याची कलाकृती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे। अश्वावर बसलेले असतील वारकरी असतील, चोपदार असतील, सोबतच हातामध्ये टाळ घेऊन वाजवणारा वारकरी असेल, तुळशी वृंदावन घेतलेली महिला असेल आणि पताका घेतलेला वारकरी असेल, अशा पद्धतीचे शिल्प या विवेकवर्धिनी चौकामध्ये प्रशासनाच्या वतीनं उभारण्यात आलेले आहेत। पंढरपूरमध्ये आलेल्या भाविकांना या ठिकाणच्या धार्मिक वातावरणाचा अनुभव यावा यासाठी ही तयारी करण्यात आलेली आहे आणि ही शिल्प ही कायमस्वरूपी या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे या परिसराची शोभा वाढणार आहे। पंढरपूरमध्ये या आषाढी वारीच्या निमित्ताने पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।